आपण इथे एक प्रोग्राम घेतला होता CPR वर. त्यानंतर परत आज आपण एकत्र जमलो आहे एका चांगल्या रविवार सकाळी. आवाज येतोय का शेवटपर्यंत? एका चांगल्या रविवार सकाळी तुम्ही सगळे इथे एकत्र आलात. हृदयरोग आणि CPR या विषयावर आपण संवाद साधणार आहे. आपलं हृदय जे आहे ना, ते आपल्या शरीराचा ऍक्च्युली सगळ्यात लहान अवयव असल्यासारखंच आहे. आपल्या हाताची मूठ जेवढी असते त्या मुठीच्या साईजचं आपलं हृदय असतं. हार्डली 500 ग्राम, अर्धा किलो एवढं वजन असेल आपल्या हृदयाचं. आणि आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये डाव्या बाजूला ते प्रोटेक्टेड असतं, अविरतपणे काम करतं, कधीच थांबत नाही. आईच्या पोटामध्ये असताना जेव्हा हे काम करायला चालू करतं ते आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत. आपण कधी इमॅजिन केले का कधी ते थकत असेल, त्याला काही त्रास होत असेल? आपण आपल्या प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेतो. आपण मोबाईल वापरतो, त्याला स्क्रीन गार्ड वापरतो, कव्हर वापरतो. आपण आपलं हृदय एवढं अविरत काम करत असतं, ते सुरक्षित राहून आपण काही काळजी घेतो का? त्या गोष्टी खरंच विचार करण्यासारख्या आहेत. मागच्या 2-3 दशकामध्ये भारतामध्ये तरुण हार्ट अटॅकच्या रुग्णांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तरुण म्हणजे कोण? ज्यांचं वय 30-40 मध्ये आहे. परवा रात्रीच आम्ही सर डिस्कस करत होतो, परवा रात्रीच एक 40 वर्षाचा पोलीस डिपार्टमेंट मधलेच सदस्य आमच्याकडे ऍडमिट झाले होते मेजर अटॅक घेऊन. तर 30-40 मध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर आपल्या हृदयाला जसं आपल्याला ग्लुकोज लागतं, ऑक्सिजन लागतं, तसं आपल्या हृदयालाही काम करण्यासाठी ऑक्सिजन आणि ग्लुकोज लागत असतं. आणि हे पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, ज्यांना आम्ही कोरोनरी आर्टरीज असं म्हणतो, त्या हृदयाला 3 रक्तवाहिन्या ऑक्सिजन आणि ग्लुकोज पुरवठा करत असतात. मग हृदयरोग म्हणजे होतं काय? तर ह्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांमुळे जेव्हा चरबीचे थर बनतात त्यावेळेस त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि हा अडथळा निर्माण झाल्यामुळे रक्त पुरवठा खंडित व्हायला लागतो. त्याला आम्ही कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतो. तर हा जेव्हा रक्त पुरवठा खंडित व्हायला लागतो त्यावेळेस आपण जी कामं करतो, जसं आता तुम्ही डेली एक्सरसाइज करता, तुमची ट्रेनिंग आहे, ही डेली ऍक्टिव्हिटी आहे तुमच्यासाठी. हे काम करताना हृदयावर आपल्या ताण वाढतो. ज्या लोकांना अशी चरबीचे थर जमा होतात किंवा अडथळा निर्माण होतो त्यांना हा ताण सहन होत नाही आणि त्यांच्या छातीत किंवा पाठीत दुखायला लागतं, धाप लागायला लागतं. ही जी चरबीचे थर बनण्याची प्रक्रिया आहे ही वयोमानानुसार आपल्या प्रत्येकाच्या शरीरात होते. म्हणजे माझं वय जर 70-80 वर्ष झालं तर माझ्या मेंदूच्या किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये हे चरबीचे थर बनणार आहेत. पण काही कारणं आहेत की ज्यामुळे हे तरुण वर्गात बनायला लागलेले आहेत. त्यामध्ये जर तुम्ही मला विचाराल, ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर म्हणतो आम्ही. ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर म्हणजे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे, वाढलेलं साखरेचं प्रमाण आहे, वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे, किंवा लठ्ठपणा आहे, किंवा व्यायाम नसणे, ही सगळी कारणं आहेत. तुमच्या घरामध्ये जर समजा आई किंवा वडिलांना किंवा सख्ख्या बहीण भावाला 55 वर्षापेक्षा कमी वयामध्ये हार्ट अटॅक आला असेल किंवा पक्षाघात पॅरालिसिस झाला असेल तर आम्ही त्याला म्हणतो की अनुवंशिकता पण आहे तुमच्या घरामध्ये. ह्या सगळ्या प्रत्येक कारणासोबत हा आजार जो 70 ते 80 वर्षाला व्हायला हवा तो समहाऊ 10 वर्ष लवकर होतो. जर तुम्हाला 3 किंवा 4 रिस्क फॅक्टर असतील तर तो आजार 30-40 होऊ शकतो. तर हे रिस्क फॅक्टर आम्ही बघतो. ह्याच्यासोबत स्मोकिंग आणि तंबाखूचं सेवन हा पण तरुणांमध्ये खूप मेजर रिस्क फॅक्टर समजला जातो. तर होतं काय, आपल्या जीवनशैलीमध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी असतात तेव्हा हे चरबीचे थर बनायला लागतात. पण चरबीचे थर बनले म्हणजे हृदयविकारचा झटका आला असं नव्हे. जेव्हा हे चरबीचे थर ब्लॉकेज रप्चर होतात, फुटतात, आणि त्यावेळेस अचानक रक्ताची गाठ बनून रक्त पुरवठा थांबतो
त्यावेळेस आपल्याला बसल्या जागी दुखायला लागतं, घाम येतो, डोळ्याला अंधारी यायला लागते, त्यावेळेस आम्ही म्हणतो की हार्ट अटॅक आला म्हणून. बेसिकली त्या स्नायूचा रक्त पुरवठा, ग्लुकोज, ऑक्सिजन पूर्ण बंद झालं की मग ते स्नायू मृत व्हायला लागतात आणि मग आपल्याला बसल्या जागी काहीच न करता दुखायला लागतं, त्यावेळेस आम्ही म्हणतो हार्ट. मग हे स्ट्रेस फॅक्टर कुठले? आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर सांगायचं म्हणलं ना, तर जे नाईट शिफ्ट असतात, नाईट ड्युटीज असतात, कंटिन्युअस 3-4 दिवस शिफ्ट ड्युटी लागतात, हा एक खूप मोठा स्ट्रेस फॅक्टर आहे. अचानक अवेळी वाढलेलं शुगर किंवा ब्लड प्रेशर, म्हणजे नॉर्मल आहे, काही स्ट्रेसफुल ऍक्टिव्हिटी झाल्या त्याच्यामध्ये बीपी शुगर वाढलं, किंवा जे आपल्या दैनंदिन आयुष्यात म्हणतो आम्ही की घरामध्ये काही फंक्शन आहे, लग्न आहे, किंवा घरामध्ये कुणाची डेथ झाली, लाईफ पार्टनरची किंवा आईबाबांची कुणाची डेथ झाली, किंवा घरामध्ये विभक्त झालं घर, काही व्यापारात नुकसान झालं, हे सगळे आयुष्यातले मोठे स्ट्रेस आहेत. आणि या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये हे प्लाक्स रप्चर होतात. आता समजा रोज तुम्ही एक 10 किलोमीटर पळता आणि एखाद्या दिवशी तुम्ही काहीच तयारी न करता 25-30 किलोमीटर खूप जास्त पळाले. आता हे वारीला वगैरे लोक जातात ना, किंवा त्यांना त्याच्यामध्ये आम्ही हे पाहतो, याच्यामध्ये नॉर्मल माणसाला काहीच होत नाही, पण ज्याच्यामध्ये ऑलरेडी असे चरबीचे थर बनलेले आहेत ना, अशा लोकांना काय होतं की अनकस्टम, म्हणजे त्या गोष्टीची सवय नाही ना तुमच्या, सो तो ताण जो पडतो त्याच्यामुळे हे ब्लड, तो प्लाक रप्चर होतो आणि ब्लड क्लॉट्स बनतात. तर 2 गोष्टी आहेत, एक चरबीचे थर बनणे, जिची मल्टिपल कारण आता आपण डिस्कस केली, आणि दुसरं हे जे थर बनतात हे रप्चर होणे, आणि तो रप्चर झाल्यामुळे ती रक्तवाहिनी बंद होऊन हार्ट अटॅक येणे. या गोष्टींना आपण थोडंसं सांभाळलं पाहिजे. भारतामध्ये हृदयविकाराचं प्रमाण किती आहे? जवळपास 10 ते 12% लोकांना हार्ट अटॅक, पॅरालिसिस किंवा त्यांचा अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झालेला असते. म्हणजे 100 मागे 10-12 लोकांना हार्टचा आजार आहे. आणि जवळपास 25 ते 30% लोकांना लठ्ठपणा किंवा वाढलेलं ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल हे आजार आहेत. हे मागच्या 30-40 वर्षात हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, कारण की आपली जीवनशैली 30-40 वर्षात खूप बदलली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं एक 75 वर्षाचा स्टडी केलाय, त्याचा मागच्याच वर्षी डाटा आला. 75 वर्ष लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये जवळपास जे त्याचे अॅनालायझर होते, 3 पिढ्यांचे डॉक्टर आणि अॅनालायझर, स्टॅटिस्टिशियन लागले. त्यांनी ते केल्यावर त्यांना काय जाणवलं की जे लोक जास्त काळ आयुष्य, हेल्दी आयुष्य जगले, त्यांच्यामध्ये कुठली फॅक्टर होते, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर होता ना, ते तुमचं फॅमिली आणि सोशल लाईफ. म्हणजे तुम्ही तुमच्या परिवारामध्ये किती हेल्दी वातावरण आहे, किती चांगल्या प्रकारे तुम्ही परिवाराशी कनेक्टेड आहात, तुमचा मित्र परिवार किती चांगला आहे, हे तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस बस्टर आहे. ज्या पोलीस स्टेशनला तुम्ही काम करताय किंवा तुमचे जे सहकारी आहेत किंवा टीचर्स आहेत, यांच्यासोबत तुमचं राहणीमान कसं आहे, हेल्दी फ्रेंड सर्कल, म्हणजे जो एकटा राहतो, कुणाशी बोलत नाही, हसत नाही, मिसळत नाही, अशा लोकांमध्ये स्ट्रेस लेवल जास्त असतो. सो फॅमिली आणि सोशल लाईफला सध्या खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे. म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड याच्यापेक्षा पण जास्त महत्वाचं तुमचं फॅमिली आणि सोशल लाईफ आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आपल्यासाठी जे आहे ती झोप आहे, स्लीप डिप्रिवेशन. कारण की पूर्ण जनरेशनच आपण सगळे मोबाईल वापरतो, डिजिटल स्क्रीन्स वापरतो, ज्याच्याने आपलं ब्रेन एक्स्ट्रा स्टिम्युलेट होत असतं. त्यामुळे झोप शांत येत नाही आणि तुमची आठवड्याला ड्युटी शिफ्ट बदलत असणार, नाईट ड्युटी लागत असणार. सो हे पण एक कारण आहे. ज्या दिवशी तुमचं नाईट ड्युटी आहे ना, त्या दिवशी हे एक्सपेक्टेड आहे की दिवसा तुम्ही घरामध्ये अंधार करून, पडदे वगैरे लावून, शांत हे करून 6-8 तास झोपणे किंवा ऍटलिस्ट आराम करणं अपेक्षित आहे. कारण की जर आपली झोप व्यवस्थित नसेल तर बॉडीमध्ये सगळे फॅक्टर्स वाढत राहतात.
मग हे सगळं आपण घाबरून जावं म्हणून मी सांगत नाहीये, तर ह्याची अवेअरनेस खूप गरजेचं आहे. कारण की हा आजार जीवनशैलीचा आहे आणि 85 ते 90% हे आजार पूर्णपणे रोखले जाऊ शकतात, आपण हे टाळू शकतो. तर आपल्याला आपली जीवनशैली त्या पद्धतीनं बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. आम्ही ज्याला अंजायना किंवा हार्टचं दुखणं असं म्हणतो, मला वाटतंय मागच्या वर्षी आपला एक ट्रेनी इथं होता कोल्हापूरचा, त्याला मेजर हार्ट अटॅक आलेला. आता तो पास आउट होऊन तिकडे जॉईन झाला. सो लक्षणं काय येतात, तर टिपिकली आम्ही जे सांगतो की छातीत किंवा डाव्या हाताला कोपऱ्यापर्यंत आणि क्वचित प्रसंगी पाठीत किंवा मानेला जडपणा वाटणे. जडपणा म्हणजे तुमच्या छातीवर कुणी दगड ठेवलाय किंवा पाठीवर कुणी दगड ठेवलाय किंवा कुणी बसलंय असं जड वाटतं, हेवीनेस म्हणतो आम्ही त्याला. आणि हे काम केल्यावर वाढतं. काम केल्यावर म्हणजे इथून तुम्ही गेटपर्यंत पळत गेला ही ऍक्टिव्हिटी आहे ना, तर हे असं कुठलं ऍक्टिव्हिटी केल्यावर वाढतं आणि तुम्ही थांबल्यावर ते थांबतं. मी 3 गोष्टी सांगितल्या. एकदम टिपिकल पेन, म्हणजे आयुष्यात असं कधीच जाणवलं नाही मला, पहिल्यांदाच जाणवलं. पहिल्यांदाच असं पेन जाणवलं मला, आधी कधीच जाणवलं नाही. दुसरं, अचानक सुरू झालेलं. तुमचे हाडाचे पेन, बोन पेन्स किंवा बाकीचे पेन्स जे असतात ते क्रोनिक असतात, नेहमीच दुखत राहतात. पण हे हार्टचं असं नसतं, ते असं अचानक सुरू होतं आणि ते कधी अनुभवलेलं नसतं, नवीन असतं ते आपल्यासाठी. दुसरं, ते काम केल्यावर, एक्झर्शन केल्यावर वाढतं. आणि अशा वेळेस आम्ही आजकाल सॉर्बिट्रेट नावाची गोळी देतो, ती जिभेखाली ठेवतात. तर थांबल्यावर किंवा ती सॉर्बिट्रेट घेतल्यावर ते दुखणं थांबतं. जर ह्या 3 पैकी 2 जरी गोष्टी असतील तर आम्ही असं म्हणतो की हे हार्टचं दुखणं आहे, ह्याला अंजायना असं म्हणतात. म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यामध्ये कुठेतरी ब्लॉकेज तयार झाल्याची ही लक्षणं असू शकतात. हीच लक्षणं जेव्हा बसल्या जागी जाणवतात त्यावेळेस आपण ईसीजी करून बघतो, त्यावेळेस मात्र आपण त्याला हार्ट अटॅक असू शकतो असं म्हणतो. मग आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर वर्षातून ऍटलिस्ट 1 वेळा तरी शुगर आणि कोलेस्ट्रॉल, 2-3 वर्षाला तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं वजन किती आहे, ह्या गोष्टी चेक करणं अपेक्षित आहे. 3 ते 5 वर्षाला आम्ही काही स्ट्रेस टेस्ट नावाची टेस्ट रिकमेंड करतो. आजकाल WHO 30 नंतर सगळ्यांनाच 5 वर्षाला पट्ट्यावर पळून बघायचं, जो तुम्ही ऍक्टिव्हिटी करताना ते आम्ही मशीनवर चेक करतो आणि त्यावेळेस तुमचं ईसीजी कसं आहे, ब्लड प्रेशर कसं आहे ते बघतो. स्ट्रेस टेस्ट करून बघतो. जर ह्या सगळ्या टेस्ट आपण केल्या तर आपल्याला ही लक्षणं येण्याच्या आधी आपल्याला अंदाज येऊ शकतो की हार्टमध्ये काही ब्लॉकेजेस आहेत का, हार्टचा आजार उद्भवलाय. तर मी जी लक्षणं सांगितली त्याच्यासोबत काही पेशंट असे असतात, काही रुग्ण असे असतात की ज्यांना वेळच मिळत नाही. बेसिकली त्यांना त्रास होतो आणि गाडी येईपर्यंत किंवा हॉस्पिटलला जाईपर्यंत ते पेशंट तिथेच शांत होऊन जातात. जसं मासा पाण्यातून काढल्यावर फडफड करतो ना, तसं त्यांच्या हृदयाला हे कमी झालेलं ऑक्सिजन, ग्लुकोज हे सहनच होत नाही आणि ते हृदयामध्ये स्पार्किंग होऊन हृदय स्टॉप होतं. आम्ही त्याला कार्डियक अरेस्ट म्हणतो. आणि बॅड लक, काही लोकांमध्ये हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण होतानाच त्यांचं हार्ट स्टॉप होतं. जे की हार्ट एक 10 मिनिटापूर्वी, 5 मिनिटापूर्वी नॉर्मल होतं, ते अचानक बंद होतं. आणि याचं प्रमाण 1,00,000-2 लाख लोकांमध्ये जवळपास 3-5 जणांना हे असं सडन कार्डियक अरेस्ट म्हणतो. जेव्हा रुग्ण आमच्यापर्यंत किंवा कुठे पोहोचतो हॉस्पिटलला ना, तोपर्यंत त्या डॉक्टरांना पण कळत नाही काय झालेलं आहे ते. म्हणजे तो मृत अवस्थेत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की तो नेला की आणि त्याला मृत घोषित करण्यात येतं. तर याच्यामध्ये 80 ते 90% वेळा हे हार्ट अटॅकच असतं. क्वचित प्रसंगी 10-20% वेळा ते मेंदूमध्ये एखादी नस फुटून रक्तस्राव झालेला असतो. तर अशा वेळेस आपण काय करावं, आता तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहात सगळे, सो असं काही क्वचित कुठं घडलं, कुठं नॅचरल ऍक्सिडेंट झाले, ड्राउनिंग असते किंवा काही स्ट्रेसफुल असं कोणी कोलॅप्स झालं, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स आहेत, तर आपण काय करावं, तर कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. कार्डिओ म्हणजे हार्ट,
पल्मोनरी म्हणजे लंग, लंग. फुफ्फुस, आणि रिससिटेशन. एखादा माणूस जिवंत आहे म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्वाचे अवयव कोणते? तर सगळ्यात महत्वाचा अवयव हार्ट, पंपिंग. त्यानंतर तुमचं ब्रेन आणि फुफ्फुस आणि किडनी. फुफ्फुसाची गरज काय? कारण की ते सगळ्या शरीराला ऑक्सिजन देते. आणि हे 3 अवयव जर आपण प्रोटेक्ट करू शकलो अर्धा तास 1 तास, जोपर्यंत त्यांना मेडिकल केअर भेटत नाही किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाही, तर अशा रुग्णांना त्याच्यातून सर्वाईव्ह होण्याचे चान्सेस 10 पटीनं वाढलेले असतात. म्हणून CPR, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, हे प्रत्येकाला माहीत असणं आणि येणं गरजेचं आहे. CPR कोणी द्यावं? त्याच्यासाठी स्वतः डॉक्टर असण्याची किंवा पॅरामेडिक असण्याची गरज नाहीये. बायस्टँडर्स म्हणजे प्रत्येक लेमनला ते देता आलं पाहिजे. आपल्याला तर आलंच पाहिजे, परंतु प्रत्येकाला कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन देता आलं पाहिजे. काय करतो आपण? आपण बेसिकली छातीच्या पिंजऱ्यामध्ये हृदय आणि फुफ्फुस असतात, त्याला एक 5 सेंटीमीटर दाबून हृदयाचं पंपिंग चालू ठेवतो, जे की हृदय बंद झालेलं आहे. आणि आपण ते हृदयाचं पंपिंग चालू ठेवल्यामुळे मेंदूला आणि किडनीला आणि हार्टला स्वतःला रक्त पुरवठा परत चालू राहतो, जोपर्यंत मेडिकल केअर भेटत नाही. तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की CPR कुणाला द्यावं, कसं कळायचं? कुणी व्हॉलंटियर मला सांगू शकेल की CPR कुणाला द्यावं? ज्याला अटॅक आला, ज्याला कार्डियक अरेस्ट झाला त्याला. म्हणजे बेसिकली जो चालत बोलत तुमच्या समोर असलेला कुणी अचानकच कोलॅप्स होतो, हो. किंवा तुम्हाला कुठे इमर्जन्सी ठिकाणी बोलवलंय आणि तुम्ही बोलताय आणि तो अनरेस्पॉन्सिव्ह आहे. अनरेस्पॉन्सिव्ह म्हणजे तो काहीच रेस्पॉन्स देत नाहीये. तर अशा यांना आपल्याला CPR द्यायचं असतं. तर सर्वात प्रथम त्याचं काय आहे की आपण सेफ आहे का हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे समजा कुठे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आहे किंवा कुठे पूर आलेला आहे किंवा असं काही नॅचरल डिझास्टर आहे किंवा कुठं आग लागलेली आहे, अशा वेळेस आपण जो कोलॅप्स झालाय, जो क्रॅश झालाय, त्याला आपण एका सेफ जागी आणणं गरजेचं आहे, स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी. त्यानंतर फ्लॅट सरफेस, मऊ गादी नाही, कडक सरफेस. आमचे जे हॉस्पिटलचे बेड असतात ना, थोडे टफ असतात, तर कडक ह्याच्यावर त्याला सरळ ह्याच्यावर झोपवणे हे गरजेचं आहे. माय कॉलर माईक देतात सर, असं थाप मारायची खांद्याजवळ, काका काका. म्हणजे त्यांना आपल्याला नाव माहित नसणार आहे इमर्जन्सी मध्ये, तर त्यांना आपण चेक करतो, शरीराच्या दोन्ही बाजूला स्टिम्युलेट करतो. समजा त्याला पॅरालिसिस झाला असेल तर त्याची एक बाजू कदाचित त्याला संवेदना देणार नाही. आपण त्याला चांगला फोर्सने विचारतो काका, त्याला ऐकू आलं पाहिजे ते, आणि आपण त्याच्या बाजूला गुडघ्यावर बसलेलो आहे. जर ह्याला रुग्णाने रिस्पॉन्ड केलं नाही, त्याने समजा डोळे उघडले नाहीत किंवा तो बोलला नाही किंवा काही रिस्पॉन्ड केलं नाही, तर समजायचं की यांना कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशनची गरज आहे, CPRची गरज आहे. दुसरी स्टेप आहे, आपण हे सगळं जेव्हा असं घडतं त्यावेळेस आपण सर्वात प्रथम आपण सेफ जागी आणलंय, त्याला फ्लॅट ह्याच्यावर केलंय, त्याला विचारलंय त्याला CPR लागणार आहे, तर आपण हेल्पचा कॉल द्यायचा की 911ला किंवा ॲम्ब्युलन्सला बोलवायला. आणि आपल्याला CPR देताना 2 किंवा 3 असलेलं कधीही चांगलं. तर आपल्याला इथं मदतीची गरज आहे म्हणून आपण ॲम्ब्युलन्स सांगायला सांगितलं. मग त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला बघायची की त्याचा श्वास चालू आहे का नाही. कसं बघणार श्वास चालू आहे का नाही ते? आपण असं सगळेजण वर बघा, तुमच्या गळ्याला ना इथे ॲडम्स ॲपल म्हणतो, सगळ्यात प्रॉमिनंट भाग असतो हा. त्याच्या बाजूला जर तुम्ही हळूहळू असं मध्ये मागे दाबत गेलात ना, तर तुम्हाला इथं पल्सेशन लागतं. मागच्या असं मधल्या बाजूला नाही दाबायचंय, मागच्या बाजूला दाबायचं. ॲडम्स ॲपल्स पासून तुम्ही असं खाली गेलात आणि असं मागे दाबालात ना, खूप मागे जायची गरज नाही, तर तुम्हाला पल्सेशन जाणवत आहे. ही कॅरोटिड आर्टरी आहे. हाताची रक्तवाहिनी कधीच बघत नाही, हाताची रक्तवाहिनी कधीच बघत नाही,
तर हा रुग्ण झोपलेला आहे, आपल्याला स्वतः म्हणजे रुग्ण झोपलेला आहे, त्याची मान अशी केली, हे ॲडम्स ॲपल आहे, त्याच्या बाजूला हात असा बाजूला आणला तर आपण दाबला तर आपल्याला पल्सेशन जाणवतात का ते बघतोय आपण. सोबतच आपण त्याच्या लेवलला, त्याची छातीची जी लेवल आहे त्या लेवलपर्यंत असं खाली वागतो. ओके, म्हणजे आपण डोळ्याने काय करतोय, डोळ्याने बघतोय की छाती वर होतीये का, वर खाली होते का. हाताने काय बघतोय की ही मेंदूची रक्तवाहिनीमध्ये पल्सेशन आहे का, म्हणजे मेंदूला रक्त पुरवठा चालू आहे का नाही. आणि तिसरं आपण कान लावतो बाजूला असं, म्हणजे श्वास मध्ये बाहेर घेतला ना की श्वासाचा आवाज येत असतो. तर आपण प्रयत्न करतोय, डोळ्यानं पाहतोय की छाती वर खाली होतीये का, कानानं ऐकण्याचा प्रयत्न करतोय की श्वास मध्ये बाहेर होतोय का, आणि हाताने आपण हे करतोय. ही सगळी प्रोसेस 9 ते 10 सेकंदाची आहे. म्हणजे आपण वाट नाही बघत बसणार आहे की त्याचा हे आहे, आपण रिकन्फर्म करतोय. ऑलरेडी आपण त्याला विचारले, तो काहीच रिस्पॉन्ड करत नाही. आपल्या डोळ्यासमोर तो पडला असेल तर ठीक आहे, पण बऱ्याच वेळा खूप वेळ सुद्धा झालेला असेल. तर आपण त्यानंतर एक 10 सेकंदात इव्हॅल्युएशन केलं की त्याचा श्वास चालू आहे का, नाडी चालू आहे का. जर त्याचं उत्तर नाही असं आलं तर मग आपण आपल्या, आता मी लेफ्ट हँडेड आहे तर मी डावा हात वापरतो, तर आपला जो प्रॉमिनंट हात आहे तो असा पूर्ण एक्सटेंड करा सगळ्यांनी समोर, आणि दुसऱ्या हाताने त्याला लॉक करायचं असं. ओके, मागून असा लॉक करायचा. लॉक केला की तो हात असा लॉक केला की, आणि हे जॉईंट सगळे स्ट्रेट असायला पाहिजे, फोल्डेड नाही, एल्बो फोल्डेड नाही. असा लॉक झाला की ब्रेस्ट बोन, म्हणजे दोन्ही निप्पलच्या सेंटरला जो बोन असतो, हाड, त्याला आम्ही स्टर्नम असतो म्हणतो किंवा ब्रेस्ट बोन म्हणतो, त्याच्यावर हा हात असा त्याच्या छातीवर ठेवायचा सेंटर भागी. हृदय जरी डावीकडे असलं तरी आपण हृदयाला नाही दाबत आहे, आपण छातीच्या पिंजऱ्याला दाबत आहे, आणि तो पिंजरा दबल्यामुळे हृदय कॉम्प्रेस होणार आहे. तर हे आपल्याला जवळपास एक 2 इंच म्हणजे 5 सेंटीमीटर मध्ये दाबायचे, मिनिटाला 100 पर्यंत. सो माझा जो प्रॉमिनंट हात आहे तो मी असा धरलाय, दुसरा असा धरलाय, आणि हे असं बाजूने नाही दाबलं. माझा हा जो जॉईंट आहे, मी जर इथून फोर्स दिला तर हार्डली ते अर्धा किलो ते पाऊण किलो आहे. मी जर इकडून दिला ना तर तो 3.5 किलो वगैरे येतो. खांद्यातून दिला तर 13-14 किलो फोर्स पडतो. तर आपले खांदे त्याच्या वर पाहिजे. म्हणजे मला जर CPR द्यायचंय तर मी असा उभा पाहिजे, असं बसलेलं पाहिजे. मी गुडघ्यावर बसलोय, आता मी उभं करून दाखवतो, पण गुडघ्यावर बसलोय मी, हे असं CPR नाही देऊ शकत, कारण की माझा तेवढा फोर्सच नाही पडणार. माझ्या शरीराचं वजन खांद्याच्या वरचं, डोक्याचं, हे सगळं त्याच्यावर असं पडलं पाहिजे. सो ओके, आणि मग नंतर आम्ही CPR चालू करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 मध्ये दाबायचे. ते आपोआप वर रिकॉइल होऊन जात. याची स्पीड जी आहे ना ती अशी बरीच आजकाल गाणी सांगतात. ते गाण्याच्या बीट जर तुम्ही ऐकले ना तर ते CPRच्या बीट सोबत 100 बीट्स पर मिनिट तुम्हाला अशी बरीच म्युझिकल गाणी होती. पण ही सवयीचा भाग आहे, म्हणजे खूप रॅपिड नाही करायचं, रॉंग, इतकं फास्ट नाही करायचं आणि एकदम स्लो पण नाही करायचं. आपल्याला एक रिदम पकडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 तुम्ही काउंट करा, 20 ते 30 करा. तुम्ही जर असं एकटं जर कंटिन्यूस करायला लागलं ना तर तो करणारा थकून जातो. म्हणून 2 किंवा 3 असणं गरजेचं आहे. की म्हणजे 20 ते 30 नंतर, जनरली 20 ते 30 नंतर आपण त्याला, त्या रुग्णाला ब्रेथ्स देतो, श्वास देतो. श्वास कसा द्यायचा आहे, मान जी आहे ती अशी एक्सटेंड करा. तुम्ही असं खाली बघा बसता वेळेला, आणि डीप श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. आता वर बघा असं आकाशाकडे, आणि दीर्घ श्वास घ्या. चांगला श्वास घेता, इथपर्यंत आवाज येतोय सगळ्यांचा. तुम्हाला काय वाटतं, खाली बघितल्यावर जास्त चांगलं घेता येतं की वर बघितल्यावर? बेसिकली आपण जेव्हा वर बघतो ना तर ही श्वास नलिका खुली होते. ओके, हा जो विंड पाईप आहे हा खुला होतो. म्हणून आपल्याला त्याच्या डोक्याला हात पकडून, चिनला हात पकडून मान थोडीशी अशी वर करायची. ओके, आणि मान वर केल्यानंतर त्याला 2 श्वास द्यायचे, 2 दीर्घ श्वास द्यायचे
20 ते 30 वेळा छाती दाबल्यानंतर, ही हा एकदम बेसिक लाईफ सपोर्ट आहे बेसिक. त्यानंतर परत 20 ते 30 वेळा छाती दाबायची. ही प्रोसेस कंटिन्यू ठेवायची. जर मी पहिला ऑपरेटर आहे, मी 2 मिनिट केलं तर दुसरा ऑपरेटर परत 2 मिनिट करेल. हे आपल्याला कधीपर्यंत करायचंय? जोपर्यंत इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस येत नाहीत किंवा तो स्वतः उठून रेस्पॉन्ड करत नाही, श्वास स्वतः घ्यायला चालू करत नाही. या 2 गोष्टी किंवा मग अर्धा ते पाऊण तास. तसं आम्ही आता मेडिकल लाईन मध्ये आहे, तर मी असा एक पेशंट पाहिलेला आहे जिला आम्ही 7 तास CPR दिला होता. किती वेळ? 7 तास. आम्ही 12 जण होतो. म्हणजे जे हॉस्पिटलची घटना आहे 2011-12ची असेल. आमच्या सिस्टर इन्चार्ज होत्या ज्या आमचं ICU सांभाळायच्या. त्यांना 11 वाजता ICU मध्ये, कार्डियक ICU मध्ये अरेस्ट होऊन पडल्या. आम्ही जवळपास 9 रेसिडेंट, 4 लेक्चरर आणि आमचे 4 बॉसेस, इतके लोक होतो जे की एक्सपर्टाईज होते. आम्ही त्यांना 11 पासून संध्याकाळी 6-7 पर्यंत CPR दिला. कंटिन्युअस माणसं बदलत होतो, कंटिन्युअस त्यांना कंटिन्युअस चालू होतं. मग नंतर श्वास द्यायला आम्ही त्यांना व्हेंटिलेटर वगैरे, पण त्यांचं हार्ट काही चालू. संध्याकाळी 6-7 वाजता त्यांचं हार्ट चालू झालं. समोर कोलॅप्स झाल्या होत्या, म्हणजे त्यांना वेळ बिलकुल गेला नाही. त्या एक 15 दिवसांना घरी गेल्या ना, तर तुमच्या माझ्यासारख्या नॉर्मल गेल्या. त्यांचा मेंदू व्यवस्थित होता, चालत बोलत होत्या, सगळं आठवत होतं. त्यांना पॅरालिसिस झालं. हे का बरं? तर CPR मध्ये सगळ्यात महत्वाचं काय टायमिंग आहे. लगेच भेटला पाहिजे. कुणी कोलॅप्स झालं तर तिकडं हॉस्पिटल आहे, आपण हॉस्पिटल पर्यंत जाऊ, तेवढा वेळ नसतो. एक. दुसरं, चांगला CPR भेटलाय. चांगला CPR म्हणजे काय? हाडं मोडतात. जर तुम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट कधी बघाल पुढे चालून किंवा पाहिले असतील ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ना खास करून 50-60 नंतर 2-3 रिब्स तुटल्या म्हणून रिपोर्टिंग होतं. त्या रिब्स तुटल्या म्हणजे काय झालेलं असतं? त्याला चांगला कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन भेटलेलं असतं. यंग लोक जे असतात 30-40 किंवा मुलं लहान, त्यांच्या रिब्स लवचिक असतात, त्यामुळे त्या तुटत नाही. पण 50-55 नंतर हॉस्पिटलचा जर पेशंट असेल, अरेस्ट झाला असेल, तर त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये हा CPR देतो. सो त्यावेळेस रिब्स तुटतात. तर हे चांगल्या CPRचं लक्षण आहे की त्याला वेळेवर मिळाले, म्हणजे त्याच्या मेंदू एकदम शाबूत असतो. दुसरं, त्याच्या रिब्स पण कधी कधी ब्रेक झालेले असतात. तर 2-2 मिनिटाला आपल्याला जो कोणी CPR देतोय ते बदलायचे. आता आजकाल मध्ये HIV आणि HBsAg आले होते, आजार काही डिसीजेस आले होते ना, तर त्यावेळेस माउथ टू माउथ ब्रिदिंग किती द्यायचं, कसं द्यायचं, माउथ टू माउथ ब्रिदिंग किती कसं द्यायचं, ह्याच्यावर लोकांचं कन्फ्युजन होतं. काही जणांना आवडत नाही. म्हणजे रक्तस्राव झाला असेल तोंडात, त्याला काही आजार असेल तर आपल्याला कळणार कसं ना, किंवा कोविडमध्ये श्वासामधून स्प्रेड होतं ना, माहित नाही कसं आहे. ऍक्च्युली जे आमचं लिटरेचर सांगतं की माउथ टू माउथ ब्रीथ दिल्याने HIV, HBsAg हे आजार वाढत नाही. हे आजार वाढत नाही. तुमच्या तोंडामध्ये जखम नसली पाहिजे, आणि त्याच्या जर तोंडामध्ये कुठे रक्तस्राव नसेल, जखम नसेल इंजुरीमुळे, तर तुम्ही त्याला माउथ टू माउथ ब्रीथ देऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की आपण एखादा रुमाल वापरू शकतो. एकच मिनिट, सॉरी. वाटत असेल तर आम्ही म्हणतो की हँड ओनली CPR, म्हणजे आपण श्वास देत नाही, फक्त हाताने चेस्ट कॉम्प्रेशन देतो. तर अमेरिकन हेल्थ असोसिएशन मध्ये खूप चांगला स्टडी केला होता, आणि त्यांचा डाटा असं सांगतो की ब्रेथ जरी नाही दिले तरी तुम्ही नुसतं जरी हँड ओनली CPR दिला तरी पेशंटचा आउटकम सेमच असतो. सो जर तुम्हाला तरी पण भीती वाटत असेल तर तुम्ही ब्रेथ नका देऊ. जेव्हा आपण छाती दाबतोय त्यावेळेस किती वेळा दाबतोय आपण छाती? नाही, एका मिनिटाला 100 वेळा. आपण जी श्वास घेतो ना, तो किती असतो श्वास घेतो तो आपला? 400 ते 500 ml ब्रीथ असते, एक ब्रीथ. आम्ही 6 ते 10 ब्रीथ घ्या म्हणून सांगत असतो. तर जेव्हा आपण छाती दाबतो ना, त्यावेळेस हार्ट सोबत फुफ्फुसचं पण काम करतं. म्हणजे थोडी हवा मध्ये जाते, पण ती तेवढी जास्त नसते, जवळपास 150-200 ml असते.
त्यावेळेस ते 100 नॅरो ब्रेथ घेतल्यासारखं, म्हणजे छोटे छोटे श्वास आपण 100 बॅक टू बॅक घेतल्यासारखं ते एक फिलिंग आहे. त्यामुळे हँड ओनली सीपीआर सुद्धा आपण देऊ शकतो. जर आपल्याला असं वाटत असेल की माउथ टू माउथ नाही द्यायचंय, आपल्याला काही रिस्क वाटत असेल किंवा एखादं पॉयझनिंगचं केस आहे, पॉयझनिंगचं केस आहे किंवा कुठं ब्लिडिंग आहे, इंजुरी आहे, तर अशा वेळेस आपण फक्त हँड ओनली सीपीआर द्यायचं. जर समजा इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स व्हॅन आली त्यावेळेस, तर त्याच्यामध्ये एक AED ऑटोमेटेड डिफिब्रिलेटर, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. ऑटोमेटेड म्हणजे तुम्हाला काहीच करायचंय. माझी मुलगी आता 2री-3रीला आहे, तिला जर दिलं ना तर तिने वापरू शकते, तिला काहीच सांगायची गरज नाही. आपल्याला थोडंसं सांगावं लागतं, कारण की आपण त्या टेक्नॉलॉजी सोबत हे झालं नाही. हे काय, आजकालची नवीन जनरेशन खूप स्मार्ट झाली, त्यांना जर कुठलं डिव्हाइस द्या तुम्ही तर ते लगेच त्याचा वापर सांगतात. एकदम सोपं असतं ते. त्याच्यावरती 2 पॅड असतात, त्याच्यावर चित्र असतं, एक उभा आणि एक आडवा पॅड लावायचा असतो, एक छातीला आणि एक आडवा. म्हणजे माझा हात जर मी असा बाजूला ठेवला असा, तर इकडे एक पॅड लावायचा असतो, त्याच्यावर चित्र असतं आणि एक सेंटरला असतो, आणि ते लावल्यावर ऑन करायचं असतं. ऑन केलं की ते बीपिंग चालू करतं. हार्ट चालू असेल ना तर ते बीपिंग चालू करतं. आता जसं मी 1 2 3 म्हणत होतं, बीप बीप करायला चालू करतं. हार्टचा रिदम बघतं ते, हार्टचे ठोके कसे पडतात. आणि जर त्याला असं वाटलं की शॉक द्यायचा आहे, तर तो ते सांगतं की शॉक म्हणजे काय, तुम्ही बाजूला व्हायचं. कारण त्याला जर शॉक देत असताना तुमचा हात जर त्याला लागलेला आहे तर मग ती ग्रीन लाईट रेड होते आणि तुम्हाला सांगते की आता तुम्हाला शॉक द्यायचा आहे. आणि ती मशीन सांगते की शॉक द्यायला बाजूला व्हा, बाजूला सरका, आणि विदिन 5 सेकंद ती मशीन त्या हृदयाला शॉक देते, झटका देते. हे झटका देणं काय असतं, तुम्ही पिक्चरमध्ये किंवा ह्याच्यात पाहिलं असेल, असे डिफिब्रिलेटर आयसीयू मध्ये आम्ही कॉमनली वापरतो. त्याचं शॉक देऊन हार्ट. बेसिकली इट्स लाईक रिस्टोर. आपला कॉम्प्युटर कसा क्रॅश झाला की आपण काय करतो, काहीच कळत नाही गेलं की त्याला बंद करून स्टार्ट करतो ना, तर हार्टचे ठोकेच बंद झालेत आणि आपण हे दाबतोय, त्याच्यात ठोके चालू नाही होणार आहे. ते फक्त हार्टचं पंपिंग चालू ठेवून मेंदूला, किडनीला, हार्टला जीवन ठेवणार आहे. सो जेव्हा तो झटका दिला जातो त्यावेळेस हार्टची जी इलेक्ट्रिक सिस्टीम आहे ती परत रिस्टार्ट होते आणि हार्ट बीटिंग चालू होऊ शकते. सो AED तुम्हाला रेल्वे स्टेशनवर सापडतील, तुम्हाला एअरपोर्टवर सापडतील, तुम्हाला पब्लिक फंक्शन जे असतात आजकाल, जे गव्हर्नमेंटचे मोठे कॅम्प्स वगैरे घेतात किंवा ज्या मॅरेथॉन असतात, अशा ठिकाणी तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये हे आर्टिफिशियल ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर AED सापडते. छोटीसा बॉक्स असतो, 2-3 वेळा आपण त्याला तो शॉक देऊ शकतो. हा बेसिक लाईफ सपोर्ट झाला. आम्ही जे हॉस्पिटलमध्ये वापरतो त्याच्यासोबत काही औषधं देतो, इंजेक्शन देतो, जे हार्टला चालू करायला मदत करतात. पेशंटला आर्टिफिशियल श्वास देण्यासाठी व्हेंटिलेटर घेतो, त्याला बेसिक ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट असं म्हणतो आम्ही, तर ALS असं म्हणतो. सो सगळ्यांना समजले शेवटपर्यंत? ओके. मग शेवटचे 2 जण येऊन मला जरा डेमॉन्स्ट्रेशन द्या कसं करतात ते. 2 व्हॉलंटियर प्लीज प्लीज या. इकडून पण या 1-2 जण. आपण हे स्टँडिंग मध्येच नाही तर तुम्हाला विचारायचंय, नंतर तुम्हाला पाहायचंय की दोन्ही बाजूला नाही पाहायचं, हे एकाच बाजूला पाहायचं. कारण की 2 रक्तवाहिन्या असतात मेंदूच्या, आपण एका बाजूला, आपण ज्या बाजूला आहे त्या बाजूला पाहायचं. ओके. त्याला असं हात ठेवले ना, असं तुम्ही मागे सरकत या, तर तुम्हाला ते असं खाली आपल्याला मागे दाबायचंय, मध्ये नाही दाबायचं. ओके. तर हा जो आहे ना, तिथे खड्डा असतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर येतं. तर तिथं पल्सेशन बघताना श्वास आणि हे बघायचे तुम्हाला. नाही हे असं करताना तुम्ही खाली वाका, कान इकडे ठेवा. नाही तुम्हाला 3 गोष्टी करायच्या. हे बघायचंय, तुम्ही कान ह्या बाजूला, डोळे समोर, छातीकडे, इकडे छाती बरोबर खाली होते का, हे 10 सेकंदात तुम्हाला कन्फर्म करायचंय की तो श्वास चालू आहे का आणि पल्स चालू आहे का चालू. नाव यू हॅव टू डू सीपीआर. मग तुम्ही अशा वेळेस हे चालू नाही म्हणलं की तुम्ही मदत बोलवता. सेकंड इज हेल्प कॉल, हेल्प.
911 लावा किंवा काय जे काही आपण तुम्ही आहे त्याला सांगू, हेल्प कॉल देतो आपण आणि मग आपण CPR चालू करतो. आता इथं सेंटर हा. 4 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मी असे उभे हो, असे असं वरती करो, त्याच्यावर तुमचा भाग आहे असं मागे कम्फर्टेबल आहे. हां 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ब्रेथ द्या. दोन ब्रेथ द्यायचे. ओके. चलो थँक्यू यार. वेल डन. ऍक्च्युली ना हे आपण आता ऐकलं पाहिलं, पण ना इमर्जन्सी मध्ये जेव्हा घरातले कोणी क्रॅश होतं ना, आम्ही मेडिकल्स पाहिले, डॉक्टर पाहिले, यांनी 10 वर्ष ह्या फील्ड मध्ये आहे. नेक्स्ट 10 वर्ष ह्या फील्ड मध्ये आहे. जवळचं कुणी अचानक क्रॅश होतं ना, तर माणूस टर्न होऊन जातो. म्हणजे जर तुम्ही केलं नसेल, तुम्ही कितीदाही वाचा, कितीदाही ऐका, तुम्ही जर हे केलं नसेल तर तुम्ही हे इमर्जन्सी नाही करू शकत. हे इतकं सोपं जरी असलं, हे इतकं सोपं जरी असलं, काका 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 त्याला मारायचे असं. काका काका बस. हे हात जे आहेत ना, हात दोन्ही निप्पल्स, आपल्या हाताचा भार कुठं पडणार आहे, पुढचा पडणार आहे का मागचा पडणार आहे, मागचा. सो हा भाग ना ब्रेस्ट बोन म्हणतो आम्ही याला, दोन्ही निप्पलच्या सेंटरला असा असायला हवा. हा पुढे भार असा भार. अजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे स्ट्रेट ठेव, फोकस स्ट्रेट ठेव. खांद्यातून भार टाकायचा, खांद्यातून. ओके गुड. चल नेक्स्ट. मी हे इथं घेऊन जातो आपलं झाल्यावर सेशन, म्हणजे प्रत्येकालाच डेमॉन्स्ट्रेशन घेता येईल. म्हणजे 2-3 तासानंतर नंतर पाठवून म्हणजे तुम्हाला प्लीज. काका काका नाही तुम्ही बघा तो जे पल्स आहे हे बघायचे तुम्हाला. हे बघा आपण एवढे जण आहे आणि किती वेळा डेमॉन्स्ट्रेशन झालं ना तरी सुद्धा माणूस थोडस भांबावतो, थोडं गडबड होत असते. सो हे प्रत्येकाने, इथे जेवढे जण आहेत प्रत्येकानं आज ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन स्वतः घ्या. इथं काय आहे त्याच्या इथं एक नस आहे. हे बघ, हे जे ऍपल आहे ना, असं हे इथून अशी 3 बोटं ठेवायची आणि अशी खाली यायचं, इथे दाबलं की तुम्हाला ह्या बाजूला बघ नाही. हा बस इथे पल्सेशन आहे का बघायचं, खाली कान खाली घ्या आणि इथे डोळ्यांनी बघायचं, मग छाती उडते. नाही मी आता बघ काय करतोय, मी इकडे पल्स बघतोय, माझा कान त्याच्या नाकाजवळ, नाकाने श्वास घेतो ना, मी ऐकण्याचा प्रयत्न करतोय आणि छाती वर खाली व्हायली हे बघण्यासाठी माझे डोळे त्या लेवलला पाहिजे. तर मी कान इकडे केलंय, डोळे इकडे आणि हाताने बघतोय. हे 10 सेकंदात करायचे आपल्याला. ओके नाही आता तुम्ही तुम्ही लेफ्ट हँडेड आहे. हां सेंटरला घ्या थोडं हात. हां बस व्हेरी गुड. बस 2 ब्रेथ द्या. आता ब्रेथ श्वास द्या, श्वास. दोन तीन गोष्टी
आम्ही कसं ठरवतो ना की पेशंटला हार्टचा आजार आहे. माझ्याकडे रोज खूप खूप पेशंट येतात, 20वीतले 30वीतले तरुण पासून सगळे 10वी 12वीची मुलं पण येतात, छातीत दुखते म्हणून. आम्ही कसं ठरवतो की दुखणं हार्टचं आहे की नाही. सगळ्यात महत्वाचं आम्ही त्याला कुठे दुखायले काय दुखायले हे काहीच विचारत नाही. आम्ही त्याला आधी विचारतो की त्याचं एज काय आहे. म्हणजे आम्ही रिस्क फॅक्टर जे 10 सांगितले तुम्हाला, तुझं वय किती आहे बाबा, तुझ्या आई वडिलांपैकी कुणाला हार्ट अटॅक पॅरालिसिस आला होता का, तुझं शुगर तू लास्टचं कधी चेक केलेलं आणि किती होतं, ब्लड प्रेशर कधी चेक केलेलं किती होतं. मग आम्ही त्यावेळेस त्याचं शुगर आणि बीपी बघून घेतो, त्यावेळेस ब्लड प्रेशर किती आहे बाबा, तुझा रोजचा व्यायाम काय आहे, व्यायाम नसणं हा रिस्क फॅक्टर आहे, रोजचा व्यायाम काय आहे. मग तू तंबाखू किती घेतो, सिगरेट किती घेतो, कितीपासून घेतो, रोज किती घेतो, त्याचे सगळे किती वर्ष झाले, व्यायाम करतो का, व्यायाम किती असतो, आणि मग झोप कशी आहे तुझी, मागच्या 10 दिवसात तू काही पेन किलर स्टिरॉइड काही इतर औषधं घेतलेली आहेस का, किंवा मागे 10-15 दिवसात काही दुसरा आजार झाला होता का तुला, काही व्हायरल इलनेस वगैरे झाली होती का. असे 10-12 प्रश्न असतात, तुम्ही नोटीस नाही करणार. हार्डली 30 ते 60 सेकंदामध्ये ही सगळी माहिती तो पेशंट समोर येऊन आमच्यापर्यंत बसून करेपर्यंत ही सगळी माहिती गॅदर झालेली असते. ही माहिती काय आहे, ही माहिती सांगते की तुम्हाला हार्टचा आजार होऊ शकतो का नाही. जर यापैकी 10 ज्या गोष्टी मी तुम्हाला विचारल्या, यापैकी 3 किंवा 4 गोष्टीची उत्तरं हो अशी असतील, तर मग तुम्ही हाय रिस्क मध्ये मोडता. म्हणजे तुम्ही तंबाखू सेवन करता, तुम्ही माझ्यासाठी हाय रिस्क आहे. तुम्हाला शुगर आहे किंवा आत्ताची शुगर तुमची 200-250 आहे किंवा बीपी 200 आहे, तुम्ही हाय रिस्क आहे. तुम्हाला जोखीम खूप जास्त आहे. आपण ते बाईकवाल्याला हेल्मेट घालायला किंवा रात्रीच्या ड्राईव्ह नको करायला का सांगतो, कारण की ती हाय रिस्क आहे ना. जर त्याच्या डोक्याला लागला तर त्याची जोखीम जास्त आहे ना. त्याने जर ते हेल्मेट वापरलं त्याला लागलं तर कमी लागेल ना. तर हे हाय रिस्क लोक असतात. 3 पेक्षा जास्त रिस्क फॅक्टर असले तर आम्ही म्हणतो की तुम्ही हाय रिस्क आहे, तुम्हाला हार्टचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर आम्ही विचारतो की ठीक आहे, मग तुझं दुखणं कसं आहे बाबा. तर मी तुम्हाला सांगितलं टिपिकल की हार्टचं दुखणं असं 3 महिने झालं दुखतंय, सुया टोचतायत किंवा मुंग्या येत आहेत किंवा पायाला होतंय किंवा हा जो जॉईंट आहे एल्बो म्हणतो आम्ही याला, ह्याच्या पुढे हाताला येत आहेत, तर ती सगळी हार्टची लक्षणं नाही आहेत. मला इकडे सुई टोचते, इकडे होती. हार्टची लक्षणं काय, अचानक नवीन सुरू झाले. 3 गोष्टी नवीन सुरू झाले. मी काही काम केल्यावर मी आधी 10 राऊंड पळायचो, ट्रेनिंग 3 तास करायचो, आता मला जमत नाही, मला चल आता करायला थोडं जडपणा वाटायला लागला. पित्त झाल्यावर उलटी केल्यावर जी मळमळ जळजळ होते ना, तशी जळजळ होतीये. आपल्याला जर कधी ऍसिडिटी होऊन उलटी झाली असेल ना, तर त्याच्या आधी नंतर जळजळ होते ना, तर हार्टची जळजळ सेम असते. तर ती जळजळ होते. आणि काय करतो मग तो तसं झाल्यावर, नाही मी थांबतो. मग माझ्या त्या मित्र सोबत चालतात, मी मागं पडतो. किंवा बॅडमिंटन खेळत आहे आम्ही, आता 20-20 मिनिटं खेळायचो, आता 10-15 मिनिटात मला थांबावं लागते. तर मग थांबल्यावर काय होतं, थांबल्यावर थांबतं. मग हे हार्टचं झालं, अंजायना झालं आमचं. मग त्याला जर सध्या ते चालू आहे का, आम्ही त्याला विचारतो की आता दुखणं चालू आहे का बाबा तुझं, का थांबलंय. तुझं चालू आहे मला, तर मग आम्ही म्हणतो ठीक आहे. तर त्याच्या 1-2-3 बेसिक चाचण्या आम्ही करतो. ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे छातीची पट्टी, दुसरं म्हणजे 2D इको, ज्याच्यामध्ये आम्ही बेसिकली हार्ट बघतो मशीनवर. आम्हाला हार्ट दिसतं, ते पंप करत आहे, कसं पंप करत आहे, किती पंप करत आहे, त्याला काही दुसरा प्रॉब्लेम आहे का, हे सगळ्या गोष्टी दिसतात आम्हाला त्या मशीन. तर समजा 3 रक्तवाहिन्यापैकी 1 रक्तवाहिनीला त्रास झालाय ना, तर ती बाजू कमी काम करत असलेली आमच्या डोळ्याला आम्हाला दिसते इको मशीनवर, म्हणून आम्ही ते इको करून बघतो. आणि काही रक्ताच्या चाचण्या असतात, जसं मी सांगितलं की रक्तवाहिनी बंद झाली, ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिळणं गेलं स्नायूला, हृदयाच्या, तर त्या स्नायूमधून काही केमिकल रक्तामध्ये येतात, ब्लडमध्ये येतात, आणि ते यायला 1-2 तास लागतात. कधी कधी आम्ही ती टेस्ट 4 तासांना रिपीट करा म्हणून सांगतो. आम्हाला असं वाटत आहे की हार्टचीच लक्षण आहे आणि रिपोर्ट निगेटिव्ह आहे, तर आम्ही 4 तासांना रिपीट करतो. कधी उशिरा येतात ती रक्तामध्ये, त्याला ट्रोपोनिन, ट्रॉप आहे, ट्रोपोनिन म्हणतो आम्ही. तर आम्ही ECG बघतो, 2D इको बघतो आणि ट्रॉप आहे, ट्रोपोनिन बघतो. या 3 गोष्टी बघतो. जर हे नॉर्मल असेल तर आम्ही म्हणतो हे हार्ट अटॅक नाहीये, तुमची स्ट्रेस टेस्ट करून घेऊ आपण. म्हणजे तुम्हाला आता तर जे काही आता बसल्या जागी तर तुमच्या हार्टमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही,
तुमच्या हृदयाला आपण ताण देऊन बघू, आणि तो ताण किती असतो, आम्ही किती ताण देऊन बघतो. आता तुम्ही बसताय, माझं ऐकताय, तुमच्या शरीराला जी बसल्या जागी गरज आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त, 10 टाइम्स आम्ही हृदयावर ताण देऊन बघतो. आम्ही त्याला मोजतो ऍक्च्युअली सायंटिफिकली मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट मध्ये, आणि 10 टाइम्स आम्ही बघतो. आणि 10 टाइम्सच का बघतो, 15 टाइम्स का बघत नाही, किंवा 5 वेळा का बघत नाही. आजी आजोबा असेल ना तर आम्ही 6 ते 7 टाइम्स फक्त बघतो. म्हणजे 70च्या पुढचे असतील तर आम्ही 6-7 टाइम्स बघतो, कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त ताण येणार नाही. कुणी ऍथलेट असला तर आम्ही 12-15 वेळापर्यंत बघतो. सो आम्ही चेक करतो तुमच्या हृदयावर ताण देऊन, आणि जर ताण देऊन पण तुम्हाला काही त्रास नाहीये तर आम्ही सांगतो की ठीक आहे, तुम्हाला हार्ट अटॅक तर नाहीच आहे, आणि तुम्हाला काही ब्लॉकेज पण असण्याची संभावना खूप कमी आहे, आणि तुमच्या जर तुमचे पॅरामीटर तुम्ही जर जीवनशैली व्यवस्थित ठेवली तर तुमच्या पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला हार्टचे ब्लॉकेजेस पण होणार नाही. तुम्ही आता एक 5 वर्षानंतर चेक करून घ्या असं म्हणून सांगतो. सो हे एकदम बेसिक आहे. आजकाल ह्याचं अवेअरनेस सगळ्यांना असणं गरजेचं आहे. हे होऊ नये म्हणून काय करतो तर आम्ही एक नवीन बाराखडी ABCD, आम्ही एक नवीन जीवनशैलीची सांगतो. आपण लहानपणी आई वाचलेलं असणार आहे, तर ते लक्षात राहावं म्हणून एक नवीन बाराखडी आहे जी आम्ही सांगतो की सगळ्यांनी फॉलो करावी, ज्याच्यामुळे 80 ते 90% हार्ट अटॅक पूर्णपणे थांबवता येऊ शकतात. A फॉर अँझायटी. आता 2-3 जण वर आले आणि हे CPR देत होते, ते थोडे फंबल झाले ना, लगेच देता नाही आले. का बरं? इतके सगळेजण तुम्ही बघून हसताय त्यांना. तो जेव्हा ब्रेथ टू ब्रेथ देतो त्यावेळेस तुम्हाला मजा वाटायली, तर त्याची अँझायटी त्याला झाली ना. सो अँझायटी, स्ट्रेस हा अनमेजरेबल फॅक्टर आहे, नॉन मेजरेबल. मी तुमचं शुगर सांगू शकतो 350 झाले, ब्लड प्रेशर 200 झाले, कोलेस्ट्रॉल 300 झाले, पण स्ट्रेस अनमेजरेबल आहे, मोजता येत नाही. आता मला वाटतं एक बॅच चालली आहे ना उद्या, आता ही बॅच चालली आहे. प्रत्येकाचं काहीतरी आयुष्यात नवीन घडामोडी असतात, बदली होते, ट्रान्सफर होते, बाकीचे विषय असतात. स्ट्रेस हा अनमेजरेबल आहे. स्ट्रेस सगळ्यात महत्वाचा आहे, तो मॅनेज करण्याची वेगळ्या पद्धती आहेत. फिजिकल एक्सरसाइज सगळ्यात बेस्ट आहे स्ट्रेस बस्टर, जे तुम्ही मला वाटते सगळेजण करता. तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला खूप सांगा वाटत नाही, फक्त ही सवय मोडू नका. नाहीतर 5-10 वर्ष झाले तुमच्या जॉबला, आता काय गरज. आम्ही बघतो कारण की 40-50 मध्ये पण लोक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतात. सो स्ट्रेससाठी दुसरं तुमचं फॅमिली आणि सोशल लाईफ खूप महत्वाचं. तुमचं मित्र परिवार आणि घर, कारण की आता घरं लहान होत गेली, एकत्र होती ती विभक्त झाली. आता सिंगल आणि डबल, 1 किंवा 2 लोक अशीच राहतात घरांमध्ये, वेगवेगळे राहतात. बऱ्याच जणांची मुलं शिकायला एका ठिकाणी असतात. आता सर सांगत होते की काही शिक्षणासाठी मुलांना घर वेगळं ठेवलेलं असतं, आणि तो बिचारा 5 दिवस तिकडे 2 दिवस इकडे असं करत असतो. हे सगळं स्ट्रेसफुल आहे. सर आपलं फॅमिली सोशल लाईफ व्यवस्थित ठेवा, एखादा छंद जोपासा. आता तुमचं जॉब सगळं सांभाळून गाणी, म्हणजे मोबाईलवर रील्स बघणे हा छंद नाहीये. डिजिटल हा छंद असू शकत. तुम्ही गाणी ऐका, पुस्तकं ऐका, तुम्ही भजन कीर्तन कुठे आहे लोक जातात, किंवा तुम्ही चित्र काढा, किंवा मित्रांबरोबर गप्पा मारा, हे छंद आहे. अर्धा 1 तास तुम्ही आठवड्यातले 4-5 दिवस व्यायामासोबत एखादा विरंगुळा म्हणून काही करणं अपेक्षित आहे. तर हे A फॉर अँझायटी, स्ट्रेस. B फॉर बॉडी. वजन नका वाढू दे. आता सर मला ऍक्च्युली सगळं फिट वाटतात मला. तुम्ही म्हणलात की वजन आहे काही जणांचं जास्त, पण मला कोणी असं दिसत नाही. पण वजनाचं एक 2-3 गोष्टी सांगतो की कुठलाही क्रॅश कोर्स डाएट फॉलो करायला जाऊ नका. जर 3 महिन्यात 30 किलो वजन कमी झालं तर 3 महिन्यात 30 किलो वजन वाढ. आपल्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल केले 5-10%, म्हणजे जेवणानंतर जे आपण शेवटचं घास घेतो, भातावरचा जो शेवटचा तुपाचा घास असतो, किंवा मिठाई असते, किंवा बाहेर खाताना आपण जे खातो, ते 10-20% जर आपण शुगर कमी केलं, आपण जर गोड बंद केलं, इथे ज्याला वजन कमी करायला त्याला मी सांगतो तुम्ही 3 महिने गोड बंद करा, तुमचं वजन आपोआप कमी झालेलं असतं. गोड कमी केलं, आणि रात्रीचं जेवण झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जर घेणं शक्य झालं, समजा 11 वाजेपर्यंत ड्युटी आहे
तर 8-9 वाजता डब्बा खायचा. मी तुम्हाला इतके डॉक्टर दाखवतो ना की ते संध्याकाळचं ओपीडी सुरू करण्याच्या आधी 7 वाजता जेवण करतात, डब्बा खातात किंवा घरी जाऊन जेवून 7-7:30ला येतात. तर झोपण्याच्या 2-3 तास आधी तुम्ही जेवण करताय आणि स्वीट टाळताय, गोड टाळताय, रोजचं 1 तासभर व्यायाम करताय, घंटाभर तुमचं शारीरिक श्रम आहे आणि तुमचं जेवणाची जी थाळी आहे, जे काही तुम्ही खाताय त्याला जर तुम्ही 4 पार्ट मध्ये डिवाइड केला, 1, 2, 3, 4, तर 50% हे तुमचं सॅलड म्हणजे गाजर, मुळा, ककडी, टोमॅटो, ताक, पालक, मेथी, पालेभाज्या हे पाहिजे. 25 ते 30% प्रोटीन पाहिजे. प्रोटीन म्हणजे अंडी, सोयाबीन, मच्छी, पनीर, प्रोटीन. आणि फक्त 25 ते 30% तुम्हाला कार्बोहायड्रेट पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी मैद्याचं पण चपाती, चपाती, भाकरी पण त्याच्यातच आलं कार्बोहायड्रेट मध्ये. परत तुमचं इडली, उपमा, सुशेला, चिवडा, पोहे हे सगळं कार्बोहायड्रेट आलं. हे प्रपोर्शन तुम्ही मेंटेन केला की तुमची बॉडी मेंटेन राहते. ह्याच्यातला जो भाग वाढाल तो तुमच्या शरीरातला वाढायला. जसं आपण काय म्हणतो, आपल्या ऍक्च्युली जेवणामध्ये तेल तूप एवढं जास्त नसतं, पण आपण जे कार्बोहायड्रेट खूप खातो इंडियन भारतीय लोक, आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असतं. सो ते कार्बोहायड्रेट जे एक्स्ट्राचं कार्बोहायड्रेट जमा होतं ते काय होतं, त्याची चरबी तयार होते. हे सगळे बेकरी प्रॉडक्ट्स, बिस्किट, ब्रेड हे सगळं कार्बोहायड्रेट. सो हे आपल्याला टाळायचं. एवढ्या 3 गोष्टी जर तुम्ही केला तर महिन्याला 1 किलो, 15 दिवसाला 1 पाऊंड, असं 1 ते 2 किलो महिन्याला खूप झालं. वर्षभरामध्ये तुम्ही 10-15 किलो वजन तुमचं आपोआप कमी होईल आणि ते आयुष्यभर टिकेल. तुम्ही क्रॅश कोर्स जेव्हा करता, लिक्विड डाएट, माझ्याकडे पेशंट लिक्विड डाएट घेतलं महिनाभर, 10-15 किलो वजन कमी झालं. अरे पण तो आयुष्यभर लिक्विड डाएट घेणार आहे का? तो घरी गेल्यावर जर तो परत जुनं जेवण करणार आहे तर तुम्हाला काय वाटतं, त्याचं वजन कमी राहणार आहे की जास्त होणार आहे? तो प्रोटीन शेक काहीतरी कमर्शियल मार्केटिंग असते, हा शेक घ्या वजन कमी करा, तो शेक घ्या. तो शेक तुम्ही आयुष्यभर घेणार आहे का? मग तुम्ही तो नाही घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही रॅपिड वजन कमी केलं, जर तुम्ही महिना 2 महिन्यात 5-6 किलो कमी केलं ना, तुम्हाला 100% घाम यायला चालू होतो आणि धडधड व्हायला चालू. मी तुम्हाला आजच सांग, कारण की हे सगळे रुग्ण आम्ही रोज पाहतो. खास करून आजकाल मुलांमुलींमध्ये जे कॉलेजला वगैरे जातात ना, त्यांच्यामध्ये खूप ट्रेंड आहे 2 महिन्यात 5 किलो कमी करायचं, 10 किलो कमी करायचं. ह्याच्यामध्ये काय होतं, इतकं जास्त ड्रास्टिकली ते बॉडीमध्ये चेंजेस होतात ना की तुमची हार्ट रेट आणि बीपी वाढायला आणि मग तुम्हाला घाम यायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या. सो बॉडी सी फॉर सिगरेट, तंबाखूजन्य पदार्थ कायमस्वरूपी एकच मिनिट, मी एवढं बोलणं झालं ना की या विषयावर बोलतो. तर आपण प्रश्न घेऊया, एक 5 मिनिटांमध्ये प्रश्न घेऊया. सी फॉर सिगरेट, सिगरेट टोबॅकोजन्य पदार्थ पूर्ण टाळणे. मी तंबाखू कमी केली किंवा मी सिगरेट कमी केली अशा प्रकारची कुठलीच धारणा ठेवायची नाही. कमी कधीच होत नाही. आम्ही इतके पेशंट बघतो ना, बंद होतं, कमी होत नाही. जर कुणाला सवय असेल तर त्यांनी आजच ठरवा की नाही, आज सरांनी सांगितले आजपासून आपल्याला सोडायचं, तर ते सुटतं. डाएट बद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आपला आहार कसा असावा ते वजन कमी करताना, की फक्त गोड पदार्थ. भारतीय लोकांमध्ये काय आहे ना, रोज गोड खायची. गोड बद्दल आम्ही काय सांगतो की तुम्हाला जेव्हा खावं वाटतं ना त्यावेळेस तुम्ही बासुंदी, गुलाबजामुन किंवा तुम्हाला जेव्हा खावं वाटतं त्यावेळेस खा. ज्यावेळेस उपलब्ध आहे, तुम्ही कुठल्या वाढदिवसाला गेलात, लग्नाला गेलात किंवा जेवणात तिथे ठेवलेलं आहे म्हणून नका खाऊ. गोड खाण्याची पद्धत काय की तुम्हाला ज्यावेळेस खावं वाटतं त्यावेळेस तुम्ही खा. आणि ऑइली फ्राईड गोष्टी प्रिफरेबली टाळायला सांगतो आम्ही. सो एक डाएट आहे, डी फॉर डाएट, ई फॉर एक्सरसाइज. तुम्हाला व्यायाम रोजचं 1 तासभर तरी ऍटलिस्ट आठवड्यातून 150 ते 200 मिनिट शारीरिक श्रम असायला पाहिजे. आणि एफ फॉर फ्रेंड्स म्हणतो आम्ही, चांगलं मित्र सर्कल ठेवा तुमचं, की ज्याच्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा आजार जडणार नाही. सो अँझायटी, ए फॉर अँझायटी, स्ट्रेस. बी फॉर बॉडी, तुमचं वजन व्यवस्थित ठेवा. सी फॉर सिगरेट, टोबॅको प्रॉडक्ट्स बंद करा. डाएट व्यवस्थित ठेवा, डी फॉर डाएट. ई फॉर एक्सरसाइज, व्यायाम करा. आणि एफ फॉर फ्रेंड्स, तुमचं मित्र परिवार चांगलं ठेवा,
त्यामुळे तुम्हाला कुणालाच हार्टचा आजार जडणार नाही. ओके. तो मला वाटतंय मला जो काही मेसेज द्यायचा होता तो तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलाय. तुम्ही सगळेजण, मी हे डमी तर ठेवून जातो, मला दुपारनंतर कधी पण तुम्ही हॉस्पिटलला पाठवून द्यायचं नियोजन लावा. हे तुम्ही प्रत्येकानं आज दिवसभर ते 2, 3, 4 पर्यंत इकडेच राहू द्या. तुम्ही त्याच्यावर CPRचं ट्रेनिंग घ्या. ओके. आणि आता आपण प्रश्न घेऊ शकतो. ते तुम्ही काय विचारलं? हर्बल प्रॉडक्ट. राईट. मी तुम्हाला सांगितलं ना की असे डाएट प्लॅन्स आणि असे डाएट सप्लिमेंट खूप जास्त उपलब्ध आहेत, पण तुम्ही कुठल्याही चांगल्या कन्सल्टंट कडे गेलात तर तुम्हाला तो असं काही सांगणार नाही. जीवनशैलीच्या बदलामुळे हे सगळं घडतंय, तर आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागते. 100 मध्ये 2 ते 3 लठ्ठ लोक अशी असतात की ज्यांचा लठ्ठपणा हा बेसिकली जीवनशैलीमुळे नसतो, आजारामुळे असतो. त्यांना काही आजार असतात, जसं हायपोथायरॉइड. थायरॉइडचा आजार असेल तर त्या रुग्णाचं वजन जास्त राहू शकतं, त्याला थायरॉइडची गोळी घेणं गरजेचं असतं. पण असं प्रमाण हे खूप कमी आहे ज्यांना आजार आहे. त्यामुळे असे कुठले पर्टिक्युलर प्रॉडक्ट्स आम्ही रिकमेंड करत नाही. तुम्हाला तुमची जीवनशैली बदलायची आहे, तरच तुमचं वजन स्टॅटिक राहील, व्यवस्थित राहील. आणि असे अनेक प्रॉडक्ट्स जे घेतात लोक वर्ष 2 वर्ष, त्यांना आम्ही वेगवेगळे आजार घेऊन वापस येताना पाहिलेलं आहे. खास करून असे जे क्रॅश कोर्स करतात त्याच्यामध्ये रिनल डिसीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं आणि टॅकिकार्डियाचं प्रमाण खूप जास्त असतं. अजून काही आपण एक 4-5 प्रश्न घेऊ. मला वाटतंय चान्सेस खूप लेस लाईकली आहे, परंतु रेअर सिच्युएशन मध्ये 3 तास 5 तास सुद्धा देऊन रिवाईव्ह झालेले पेशंट आहेत. पण त्याच्यामध्ये हे खूप रेअर आहे. आपण प्रत्येक पेशंटला तेवढा वेळ CPR देत नाही, 20 ते 30 मिनिटं देतो. आणि दुसरं, त्याचं हार्ट नॉर्मल असतं. बेसिकली डिसीज्ड हार्ट. आता आपल्यापैकी कुणाला अचानक कोलॅप्स झाला, त्याचा हार्ट नॉर्मल असायला पाहिजे ना आतापर्यंत. डिसीज्ड हार्ट जेव्हा असतं, ज्याचा हार्ट ऑलरेडी डिसीज आहे, कमजोर आहे, अँजिओप्लास्टी झालेला आहे, बायपास झालेला आहे किंवा हार्टचं फंक्शन कमी आहे, अशा लोकांचे रिवायवल चान्सेस, परत रिवाईव्ह होण्याचे चान्सेस कमी असतात. 20 ते 30 मिनिटं तरी आपल्याला ते द्यायचे आणि 10-20 मिनिटांमध्ये ऍक्च्युअली काय होतं, तुमचा मेंदू मृत व्हायला लागतो. म्हणजे बरेच पेशंट आम्ही असे रिवाईव्ह केलेत की पेशंट तुम्ही रिवाईव्ह केला, 1.5 तास CPR दिला, सगळं झालं, व्हेंटिलेटर वगैरे, परंतु नंतर जेव्हा तो बाहेर आला ना, बेसिकली तो कोमामध्ये होता. तो का कोमामध्ये आहे? कारण की त्याला CPR चालू होण्याच्या आधीच त्याचा हार्ट बंद झालाय, तेवढ्या कालावधीत त्याच्या मेंदूला डॅमेज होऊन गेला. सो हा एक विषय आहे. आणि CPR किती वेळ द्यावा, म्हणजे बंद, तुम्ही जे प्रश्न विचारलं की त्याचा हार्ट किती वेळ बंद असू शकतं, तर CPR देण्याचं असं मेडिकली 20 ते 40 मिनिटं झाली ना की आम्ही सांगतो. पण ते कुठल्या प्रकारचं आहे याला खूप महत्व आहे. जी फ्रुट्स मध्ये शुगर असते ना, ती ग्लुकोज नसते, ती फ्रुक्टोज असते. तर फळांच्या सेवनाला आमचं कधीच कुठल्याच प्रकारे ते गोड मध्ये मोडत नाही बरं. आणि तुम्ही जर विचाराल की कोणतं फळ हेल्दी, म्हणजे हेल्दी फळ कोणतं, तर जे आंबट असतं ना, जो आंबूसपणा असतो, आंबटपणा, ते हेल्दी असतात. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ते हेल्दी असतात. पण गोड फळ सुद्धा आपण खाऊ शकतो, फळ खाण्याला काही बंधन नसतं. फक्त ज्यांना शुगरचा आजार ऑलरेडी आहे अशा लोकांना पिकलेला आंबा, केळी किंवा पिकलेला चिकू आणि ज्यूस हे वर्ज असतं. पण बाकीची जी फळं असतात, मोसंबी, संत्री, ज्यूस नाही, फळं बोलतोय मी, ऍपल, हे सगळी फळं डायबेटिक पेशंटला पण आम्ही खाण्याचा सल्ला देतो. अजून 1-2 क्वेश्चन घेऊ. हेल्थ प्रेझेंटेशन वेगळं असतं. म्हणजे पुरुषांमध्ये आपण ज्या ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यामध्ये फिजिकल एक्झर्शन जास्त असल्यामुळं, पण स्त्रियांमध्ये ना ह्याची लक्षणं वेगळी येतात. म्हणजे स्त्रियांना मळमळ, चक्कर आणि घाम ह्याचे प्रकार जास्त असतात. आणि आपल्याला पुरुषांना जे आजार होतात ते मोठ्या रक्तवाहिन्यांचे असतात आणि स्त्रियांच्या रक्तवाहिन्या बेसिकली खूप लहान असतात पुरुषांपेक्षा. म्हणजे 1 मिलीमीटर असतेच, 4.5-5 mm किंवा 3 mm ची रक्तवाहिनी, ती अर्धा 1 mm न थोडी लहान असते, त्यांची उंची पण लहान असते. त्यामुळे त्यांना बारीक रक्तवाहिन्याचे आजार असतात. आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे भारतामध्ये, ऑलमोस्ट बऱ्याचशा भागामध्ये. एक काही
नॉर्थ ईस्टची आणि साऊथची 1-2 राज्य सोडली. त्यामुळं स्त्रियांचं मेडिकल कन्सल्टेशनला जाणं किंवा दाखवणं आणि त्याचे उपचार घेणं ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे असं वाटतं की ह्यांच्यामध्ये आजार कमी आहे का, पण ऍक्च्युली आजाराचं प्रमाण जवळपास 7 आहे. हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि पहिल्यांदा तुम्ही पहिलं काय विचारलं? हा, ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी बेसिकली कॅफीन कॉफी हेल्दी समजलं जातं. ते कॅलरीज बर्न करतं, त्याच्यामध्ये कॅफीन असतं जे तुम्हाला स्टिम्युलेट करतं. एका कॉफीच्या कपामध्ये 50 ते 100 मायक्रोग्रॅम पर्यंत कॅफीन असतं. आपण दिवसामध्ये 2 किंवा 3 कॉफीचे कप घेऊ शकतो. ते तुमच्या बॉडीला स्टिम्युलेट करतं. तुम्ही रात्री उशिरा झोपलाय 11 वाजता आणि तुम्हाला 4:30-5 वाजता ट्रेनिंगला जायचंय, तर तुम्ही कॉफी घेऊन जर परफॉर्म केलं तुमचा परफॉर्मन्स चांगला राहतो, कारण की ते कॅफीन तुम्हाला स्टिम्युलेट करतं. झाले काय, तुमची झोप बरोबर झाली नाही. तुम्ही जर 7 ते 8 तास झोपलाय आणि जर तुम्ही वॉर्मअप केला जो 10-12 मिनिटाचा एक्झरसाईजचा ह्याच्या आधीचा सेशन असतो, तर तुम्हाला कॉफीची खरंच गरज पडत नाही. सो तुमची बॉडी व्यवस्थित स्टिम्युलेट झालेली असते. पण तुम्ही कॉफी घेऊ शकता. काही जणांची सवय असते रुटीन पण किंवा आधेमध्ये पण तुम्ही गरजेनुसार घेऊ शकता. फक्त 24 तासामध्ये त्याचं सेवन 2 ते 3 वेळापेक्षा जास्त होऊ नये ब्लॅक कॉफीचं. दुसरं, लिक्विड इंटेक. पाणी खूप महत्वाचं आहे. क्रॅम्प कुणाला येतात ट्रेनिंग मध्ये? क्रॅम्प म्हणजे काय होतं का बरं? डिहायड्रेशन आणि सॉल्ट मुळे. आता आम्ही मागच्या रविवारी लोणावळ्याला अल्ट्रा मॅरेथॉन पळून आलो. जवळपास 50 किलोमीटर लोणावळ्याचा जो घाट आहे, रात्री 1 वाजता सुरू झालं आणि सकाळी 8 वाजता संपलं. 6-7 तासाचं होतं ना सगळं, आणि त्याच्यामध्ये पण डोंगर आहे सगळं, म्हणजे असं एलिव्हेशन खूप आहे. जवळपास अर्धा 1 किलोमीटर पेक्षा जास्त एलिव्हेशन आहे. क्रॅम्प म्हणजे तुम्हाला पाणी कमी पडलंय, म्हणजे तुम्ही आता आम्ही त्याला स्वतःला कसं ट्रेन करतो, पहिले 2 दिवस आम्ही रोज 3-4 लिटर पाणी पितो आणि ड्युरिंग ह्याच्या सुद्धा दर 40-50 मिनिटानंतर, म्हणजे ऍव्हरेज आमचं गणित असं आहे की 1 किलोमीटरला 50 ते 100 ml पाणी जास्त लागतं. जर जे लोक पाणी असं पित नाहीत त्यांचं. आणि दुसरं असतं सॉल्ट. आपण असं जेव्हा फिजिकल एक्सरसाइज करतो आपल्याला घाम येतो ना खूप, जेव्हा आपण एक्सरसाइजला आम्ही माइल्ड, मॉडरेट आणि स्ट्रीनियस मध्ये डिवाइड करतो. वॉक करणे, चालणे ही मॉडरेट एक्सरसाइज आहे, 50 मिनिटं 60 मिनिटं, त्याला तुम्हाला काही एक्स्ट्राचं लागत नाही. पण तुम्हाला 50-60 मिनिट पळायचे ना, तर त्यावेळेस तुम्हाला किंवा तुम्हाला एक्स्ट्रीम ऍक्टिव्हिटी करायची त्यावेळेस तुम्हाला सॉल्ट आणि वॉटर दोन्ही लागतं. तुमच्या घामामध्ये मीठ निघून जात असतं. सो तुमचं जर मीठ आणि पाणी कमी पडलं, आम्हाला मॅरेथॉन मध्ये रन करताना तिथं काय ठेवलेलं होतं, असं प्लेट भरून मीठ ठेवलेलं होतं. मीठ म्हणजे लोक पाणी आणि मीठ असं खायचे, ते तुमचं क्रॅम्प्स प्रिव्हेंट करतं. तुम्हाला जर सकाळी पहाटे 5 वाजता जर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी केली तर तुम्हाला क्रॅम्प्स नाही येणार. पण तुम्ही 10 वाजता जर ती केली सूर्य वर आल्यावर, आता ह्या वेळेस जर तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला डिहायड्रेशन जास्त होणार आहे. तुम्हाला जेव्हा पोस्टिंग लागतात, आता बंदोबस्त, आता इकडे तर आपल्याकडे तेवढं सर सांगत होते आपल्याकडे खूप प्लेझंट आहे की इकडचं टेरिटरी, पण मुंबई पुण्याला जर पोस्टिंग असेल, मुंबईला बंदोबस्त लागलं तर त्या आपण स्टोरीज ऐकतो ना की 16 तास बंदोबस्त. बेसिकली त्याला पाणी आणि मीठ मिळत नसतं, वॉशरूमची सोय नसते, रेस्ट्रिक्टेड इंटेक असतं. कॉफी पिल्यावर बऱ्याच लोकांचं असं होतं की कॉफी घेतल्यावर तुम्हाला 1-2 तासानंतर युरिनेशनला जावं लागतं, कारण की कॉफीमुळे थोडं लघवी जास्त तयार होते, समजा डायुरेसिस होतं. त्यामुळे अशा वेळेस आपल्याला हे क्रॅम्प वगैरे अवॉइड करायचे. तापातून आपण उठलो तर 2-4 दिवस आपल्याला लिक्विड इंटेक खूप लागतं. सर जसं सांगत होते, फ्रुट्स मध्ये बेसिकली वॉटर पण असतं, सो ते हेल्दी समजलं जातं. पाण्याकडे आणि सॉल्टकडे आपल्याकडून बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं, त्या गोष्टीला लक्ष ठेवायला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि मग नंतर थांबवू. सर माझा असा प्रश्न, काही व्हायरल इलनेस मध्ये जेव्हा आपण रिकवर होतो, तुम्हाला 2 दिवस सर्दी झाली, तुम्हाला 3ऱ्या दिवशी ताप येत नाही, सर्दी खोकला ताप गेला ना की तुमची बॉडी रिकवर व्हायला 1-2 आठवडे लागत असतात. आम्ही त्याला कन्व्हर्जंट फेज म्हणतो, रिकव्हरी फेज आहे.
त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं असतं, फ्रुट्स वगैरे. ह्या फेजमध्ये जर तुम्ही एक्झरसाइज किंवा एक्झर्शन खूप जास्त केलं तर तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन असतं, तर हे रक्ताच्या गाठी बनण्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, ह्याचं प्रमाण वाढतं. ज्यावेळेस तुम्ही एखादी पेन किलर किंवा पॅरासिटामॉल घेऊन, तुम्हाला ताप आलाय, साहेबाचा फोन आला, नाही आता सुट्टी कॅन्सल, तिकडे गोंधळ झालाय, बंदोबस्त आहे, लगेच या, तुम्ही काय करता, लगेच कुणाला तरी फोन लावता, ठीक आहे एखादी पॅरासिटामॉल क्रोसिन घेता. क्रोसिन घेतलं की अर्धा तास तुमचं दुखायचं, ताप निघून जातं. त्याच्याने दोन गोष्टी घडतात. एक गोष्ट ही घडते की तुम्हाला ना ते हायड्रेशनचं कळतच नाही, पाण्याचं कळतच नाही, तुम्ही पाणी घेत नाही ऍक्च्युअली. हा पहिला प्रॉब्लेम असतो. आणि दुसरा, त्या रिकव्हरी फेज मध्ये ना तुम्ही जर एक्झर्शन केलं, आराम करणं अपेक्षित असतं ती गोळी घेतल्यावर, तर आपण काय करतो, ती गोळी घेतल्यावर त्रास कमी झाल्यावर ऍक्टिव्हिटी करतो. ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन असतं, ब्लड क्लॉट बनण्याची टेंडन्सी असते. कुठल्याही व्हायरल फिवर मध्ये रिकव्हरी फेज मध्ये जर असं काही घडलं तर ब्लड क्लॉट बनून हार्ट अटॅक येण्याची भीती असते, पॅरालिसिस येण्याची भीती असते. कोरोना काळात, कोरोना हे व्हायरल इलनेस आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही वर्षभर बऱ्याच लोकांमध्ये ही टेंडन्सी पाहिलं. दुसरं, लसीचं बद्दल तुम्ही विचारलं, तर लसीनंतर आता जो डाटा सांगतोय की लाख लोकांमध्ये 5-6 लोकांना ऍज सच लसीमुळं रक्ताच्या गाठी बनण्याचा डाटा आहे, पण तो खूप रेअर सिच्युएशन मध्ये आहे. मॅक्झिमम वेळा काय झालेलं असतं, मी तुम्हाला सांगितलं की 10 ते 12% लोकांना हार्ट डिसीज आहे, पण बऱ्याच वेळा हार्टचा आजार आपल्याला माहित नसतो, त्या लेवलचं चेकअप आपलं कधी झालं नसतं. तसं आता लाखो लोक पंढरीच्या यात्रेला जातात ना, प्रत्येक जण पडत नाही. बेसिकली ज्याला हार्ट अटॅक येतो त्याला ऑलरेडी हार्ट डिसीज असतो, त्यानंतर तो कधीच चालत नसतो आणि तो चालत गेलेला असतो, वर्षभर कधीच चाललेला नसतो. सो तुम्हाला तिकडं काहीतरी पिकायला काहीतरी जमीन लागेल ना, तर त्यांना रिस्क फॅक्टर असतात, आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा या गोष्टी ऍड ऑन होतात त्यावेळेस हा आजार होतो. आणि दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही त्याच्यासोबत, स्पोर्ट्समनचं काय आहे ना, 35च्या खाली जे सडन कार्डियक अरेस्ट होतात त्याच्यामध्ये हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी नावाचा एक आजार आहे, जो म्हणजे हृदयाला सूज असण्याचा आजार. जे काही तुमचे पायलट्स असतात, जे तुमचे नॅशनल लेवलचे स्पोर्ट्स प्लेयर असतात, ऍथलेट्स असतात, ते कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स करतात, ह्या सगळ्यांना आम्ही स्क्रीनिंग करून सर्टिफिकेट दिलेलं असतं की ह्यांना हा हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी नाही. ह्याचं प्रमाण 100 मध्ये 2 लोकांना असतं. आता आपण इथे 500,000 लोक आहे, तर 1000 लोकांमध्ये 10 जणांचं हृदय सुजलेलं असणार आहे, त्याला आम्ही हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी म्हणतो. ह्याची काही प्रॉब्लेम नसतात, पण जेव्हा एक्स्ट्रीम ऍक्टिव्हिटी हे लोक करायला जातात, ऍथलेटिक ऍक्टिव्हिटी किंवा एक्स्ट्रीम ऍक्टिव्हिटी, त्यावेळेस मात्र त्यांना हृदयाची ठोकी वाढून हार्ट अचानक स्टॉप होण्याची भीती असते. तर हे कारण आहे जे 35च्या आधी आम्ही पाहतो. आता आम्ही अल्ट्रामॅरेथॉन मध्ये जवळपास 4000 लोक पळालो ना, तर प्रत्येकाचं त्यांनी ते चेकअप केलं होतं. ज्या अशा एक्स्ट्रीम स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतात त्यांचं हे आजार ऑलरेडी रूल आउट केलेला असतं, ईसीजी आणि इको काढून हे त्यांना नाही हे आम्ही कन्फर्म केलेलं असतं. आणि दुसरं कारण जे आहे मी तुम्हाला सांगितलं की प्रीमॅच्युअर अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉकेज तयार होऊन रक्ताच्या गाठी बनणं, हे वेळेच्या आधी म्हणजे 25-30 मध्ये पण काही जणांना होतं. मी सगळ्यात कमी वयाचा जो पेशंट पाहिलाय त्याचं वय होतं, त्या मुलीचं 17 वर्ष होतं. तिला थायरॉइड होता, थोडी जाड होती आणि तिला झालं होतं. असे पण असतात की जे सब क्लिनिकल कोरोनरी आर्टरी डिसीज असतात, म्हणजे त्यांना हार्टचा आजार आहे, त्याची काही लक्षणं नाही आहेत, आणि अशा स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये जिम मध्ये किंवा हे करताना आपल्याला त्यावेळेस ते तकलीफ देऊ शकतो. तर ही 2 कारण आहेत जे ऍथलेट्स मध्ये सडन कार्डियक अरेस्टचं प्रमाण वाढलेलं आपल्याला जाणवतं. पण काय होतं, एखादा फिजिकली ऍक्टिव्ह मनुष्य आहे, जो व्यायाम करतो, सगळं करतो, आणि त्याला जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेस ती व्हायरल होऊन जाते, लगेच सगळ्यांना कळतं समाजामध्ये की अरे ह्याला असं झालं म्हणून. पण ह्या 2 गोष्टी आहेत, जीवनशैली आणि हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी. आपण जर ह्या 2 गोष्टीची सांगड घातली तर हे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं. धन्यवाद.